नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यांची भाजी अगदी सोप्या पद्धतीने। तर काय करायचं, एका कढाईमध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची। ते भाजल्यानंतर त्याच कढाईमध्ये तुरीचे दाणे घालायचे, त्यात थोडंसं तेल घालायचं आणि 5-10 मिनिटं दाण्यांना परतून घ्यायचं। इकडे आपला मसाला तयार करायचा आहे। दाणे आणि हिरवी मिरची, त्यात थोडंसं आलं लसूण थोडेसे जिरं घालून पेस्ट असा बनवून घ्यायचा। दाण्यांमध्ये तो मसाला ओतून घ्यायचा, त्यात थोडीशी हळदी आणि धनेपूड टाकून मसाला तेल सुटायपर्यंत 5-10 मिनिटं परतून घ्यायचा। त्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आवश्यकतेनुसार आणि त्यात थोडंसं कोथिंबीर आणि मीठ घालायचं। इकडे माझी भाजी बनवून तयार आहे। दुसरीकडे मी पोळ्याही बनवून घेणार आहे। भाजी आणि पोळी माझी दोघंही बनलेली आहे। आमच्याकडे हिरवे दाण्यांची भाजी अशी खाता, कुठे कुठे तुम्ही कशी भाजी खाता मला कमेंट करून नक्की सांगा। हा सगळीकडे हिरवे दाण्यांची भाजीचा प्रकार वेगवेगळा असू शकतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।